नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज बऱ्याच दिवसानंतरची आमची एक इच्छा पूर्ण झालेली आहे. माझी कमी आणि सचिनची खूप जास्त अशी इच्छा होती ती, पण इच्छा आमच्या दोघांचीही होती आणि ती आज स्वामींच्या कृपेने पूर्ण झालेली आहे. जणू आज आमच्याकडे स्वामीच आलेले आहेत ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आमची. तर जास्त वेळ न घालवता याच्यामध्ये काय आहे ना ते मी दाखवते. बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे खूप दिवसानंतर, दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्ष लागली याला, पण असो, स्वामींच्या इच्छेपुढे काही नसतं. जेव्हा त्यांना यायचं असतं आपल्याकडे तेव्हा ते येतातच आणि आपली इच्छा पण पूर्ण होतेच. तर ओपन करूया चला आपण. हा बॉक्स कधी एकदा ओपन करते ना असं होत होतं, पण बॉक्स मी जेव्हा ओपन करायला घेतलं ना तेव्हा अगदी खूप असं जास्त पॅकिंग नव्हतं त्याला. अगदी जेवढं मोजकंच पाहिजे ना तेवढं पॅकिंग होतं. कधी कधी काय असतं, आतमधली वस्तू एवढी जास्त छान असते की म्हणजे पॅकिंगमध्ये आपण खूप जास्त लक्ष देतो आणि भरपूर सगळं पॅकिंग केलेलं असतं, पण तसं नव्हतं. अगदी मोजकंच पॅकिंग होतं आणि खूप छान सुंदररित्या ते पॅक केलेलं देखील होतं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामी, जसं मी म्हटलं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला, स्वामीच आलेत आपल्याकडे. तर आपण ओपन करूया आता. तर हे आहेत आपले स्वामी. मी पहिली तुम्हालाच दाखवते आणि नंतर मग मी त्यांचा चेहरा बघणार आहे. आणि खूप छान मूर्ती आहे. म्हणजे मी आता हातात घेतलाय ना तर माझा म्हणजे खूप वेगळेच भाव आहेत माझ्या मनात आणि खूप छान वाटतंय मला. आणि खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे जणू आपल्याकडेच असे स्वामी बघतायत असं वाटतंय. खूप सुंदर, खरंच खूप सुंदर, खूप छान मूर्ती आहे. खूपच मस्त. तर हा टॅग आहे, पहिला काढते मी. आणि हे बिल होतं. ऍक्च्युली इथे सगळी माझी पूजेची तयारी झाली आहे. तर आता आम्हाला जायचंय, स्वामींच्या मठात जायचंय आम्हाला. तर मी विचार करते, बघू परेलला किंवा मग दादरच्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या पायाच्या इथे मूर्ती ठेवून मग घरी येऊन अभिषेक वगैरे सगळं करायचंय. आणि मग आपली म्हणजे पूजेसाठी, म्हणजे पूजेला लावायची आहे मला मूर्ती ही पूजेसाठी. तर मला तर खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आज स्वामींसाठी बेसनचे लाडू देखील करायचे. तर आता जाण्याच्या आधी मी लाडू वगैरे बनवून घेणार आहे. मला याच्या आधी लाडू बद्दल एवढं माहिती नव्हतं, पण अवधूच्या आईने मला आठवण केलेली की स्वामींना बेसनचे लाडू हे कर तू. ऍक्च्युली आम्हाला जायचंय अभिषेक करायला, अक्कलकोटला जायचंय मला, पण तो काही योग काही जुळून येत नाहीये. पण आज इथेच आलेले आहेत स्वामी. माझं जवळपास 1.5 वर्षापासून चाललंय की अभिषेक करायला स्वामींना तिकडे जायचंय मला, पण ते काही शक्य होत नाहीये. आणि तेव्हा मी अवधूच्या आईला बोलली, तेव्हा अवधूच्या आई मला म्हणालेली, मी म्हटलेलं की मी तिथे येईन तेव्हा शिरा बनवेन. तर आई म्हणालेली की शिरा नको, बेसनचे लाडू बनवूया आपण, म्हणजे स्वामींसाठी. तर आज स्वामींसाठी बेसनच्या लाडूचं पण नैवेद्य मला तयार करायचंय. सचिन जाईल घेऊन, मी बघते मला जमलं तर मी जाईन. आणि जर पॉसिबल झालं ना शूट करायचं तर मी नक्की शूट करेन. इच्छा तर आहे तुमच्याबरोबर ते सगळं पण शूट करण्याची, पण जसं जमेल, जसं शक्य होईल तसं मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला, माझ्याबरोबर तुम्ही पण एकदा बोला. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सचिन आणि माझे चुलत दीर आहेत, त्यांनी दोघांनी मिळून ठरवलेलं की मठात जायचं. आणि मग ते शिवाजी पार्कला असलेल्या स्वामींच्या मठात गेलेले आहेत आता मूर्ती घेऊन. आणि मी इथे ना तयारी करते, म्हणजे स्वामी येतील त्याची तयारी करायची. तर मी आरतीचं ताट तयार करून घेतलं, 2 छोटे दिवे, त्याचबरोबर फुलं, अक्षता वगैरे असं सगळं जे काही असतं ना ते सगळं ठेवून घेतलं. आणि दिवा हे करण्यासाठी मग माचीस पण माझ्या लक्षात आलं की अरे मी ते घेतलं नाही आहे, मग ते पण मी घेऊन आली. आणि योगायोग असा झाला की मी गेली आतमध्ये आणि घेऊन आली आणि तिथे उभी राहणार आणि माझं लक्ष जाणार इकडे तितक्यात, तेवढ्यात ते दोघे आले देखील. मला असं वाटलं की आज बराच उशीर होईल, म्हणजे स्वामींच्या मठात गर्दी खूप असते, पण असं नाही झालं. दर्शन अगदी त्यांचं पटकन झालं आणि ती दोघे आले देखील.
आणि खूप छान वाटत होतं मला स्वामींचं असं आपल्या घरात म्हणजे येणं हे या दिवसाची वाट खरंच आम्ही दोघे देखील बऱ्याच दिवसांपासून बघत होतो. आणि असं असतं ना की ते गोष्ट म्हणजे जी त्यासाठी योग जुळून यावा लागतो. मला शब्द देखील सुचत नाही आहेत आणि तो योग आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आमच्या मनात देखील असं नव्हतं, म्हणजे जस्ट एकच सिम्पली असा विचार आला की अरे हां, आपण मूर्ती म्हणजे सांगूया का, आपण मागूया का मूर्ती. आणि मूर्ती आम्ही बनवायला सांगितली आणि मग बनवून आम्ही मूर्ती घेतलेली आहे. ही या मूर्तीचे सगळे डिटेल्स आहेत ना मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन्समध्ये देईन. मी कोणाकडनं घेतली, काय घेतलं, तुम्ही त्यांच्याकडे मोबाईल म्हणजे त्यांचा जो मोबाईल नंबर असेल त्यावर जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आपल्या व्हिडिओमार्फत तुम्ही ते बघितलं आहे, हा जर रेफरन्स तुम्ही दिला तर त्यांना ते कळण्यासाठी अजून जास्त मदत होईल, खूप छान प्रकारे मदत होईल आणि ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने देखील गाईड देखील करू शकतात. अशा पद्धतीने स्वामी आपले घरात आलेले आहेत. तर आता मी किचनमध्ये आली आहे आणि जेवणाची सुरुवात करायची आहे. तर किचनमध्ये या बॉटल्समध्ये मी आता ठेवून घेतलेलं आहे. वरती जारमध्ये साखर आणि चहा पावडर आणि खाली मीठ. पण अगदी बेसिक झाल्यात गोष्टी, म्हणजे किचनमध्ये थोडेफार अजून चेंजेस करायचे आहेत मला. माझं कुकर मी तुम्हाला काल दाखवलेलं की खराब झाला आहे ॲक्च्युली, म्हणून मी वायसर त्याचं चेंज करायला गेलेली. पण नंतर मला कळलं की मी वायसर चेंज करून आणला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा जो रबर असतो ना तो खराब झाला आहे, त्याच्यामुळे तो काही माझ्याकडे आणलेला नव्हता. त्याच्यामुळे आज जे वरण करायचं होतं मला, कारण वाटपाचं वरण करायचं होतं आणि म्हटलं मग डाळ भिजायला म्हणजे थोडासा वेळ लागेल, म्हणजे पटकन कुकरला शिजली जाणार नाही. त्याच्यामुळे कारण मला टोपात शिजवायची होती डाळ, म्हणून मी ना ती थोडा वेळ भिजत टाकली, म्हणजे 1-1 तासात डाळ छान भिजली जाईल आणि मग शिजेल लवकर. कारण टोपात शिजायला घातली की थोडासा वेळ जातो. आणि आज मला वरण आणि भात दोन्ही टोपामध्येच करायचं होतं, भांड्यामध्ये, कारण कुकर नसल्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स आलेत. आणि मोठं कुकर माझ्याकडे जे आहे ना ते मला खालून वरती काढायला परत कंटाळा आलेला, कारण ते जास्त यूजमध्ये नसतं, मग परत ते वापरायला काढायचं, परत मग क्लीन करून खाली परत ठेवा. मग त्याच्यापेक्षा म्हणून मी म्हटलं की नाही, मी टोपामध्ये करेन ते चांगलं. तर आज ना मी 2 लिटर दूध आणलेलं, तर खीर करायची होती मला नैवेद्याला. आणि त्याचबरोबर बेसनचे लाडू पण मला करायचे होते. तर बेसनचे लाडू तर ते मी बेसन वगैरे सगळं भाजून ठेवलेलं, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम येणार नव्हता मला. फक्त मला जेवणाचीच आता जी काही तयारी करायची होती, तर सर्वात आधी मी आता स्वामींसाठी बेसनचे लाडू प्रीमिक्स करताना ना मी म्हणजे आपण प्रीमिक्सच बोलू शकतो, कारण मी बेसन तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आणि खूप जास्त मी तूप टाकलेलं नव्हतं याच्यामध्ये, थोडंसंच तूप टाकलेलं.
आणि जी पिठी साखर असते ती मी मिक्स केलेली, वेलची पावडर आणि जे काही आपले ड्रायफ्रूट्स घालतो आपण ते पण याच्यामध्ये सगळं मिक्स करून एकत्र करून हे पीठ तयार करून ठेवलेलं. आणि आता जेव्हा वळायचं आहे तेव्हा फक्त मी याच्यामध्ये गरम तूप टाकणार आहे, कारण तेव्हा जर आपण तूप टाकलं तर तेव्हाच जास्त म्हणजे तिथल्या तिथे वळायला लागले असते. पण तेव्हा माझ्याकडे मी म्हटलं की आपण म्हणजे ताजे करू नैवेद्यासाठी, म्हणून मी फक्त ते तयार करून ठेवलं आणि म्हटलं आता वळून घेऊ. तर वळताना फक्त एक लक्ष ठेवावं लागतं, कारण तूप गरम असल्यामुळे ना ते बेसनाच्या याच्यामध्ये अगदी छान पटकन मिक्स होतं. आणि मग कधी कधी काय होतं, अंदाजा नसल्यामुळे ना ते पीठ थोडंसं पातळ होऊन जातं, म्हणजे तूप जास्त होतं. तर आता मी हे घेतलं आहे बघा, मी थोडं थोडं तूप टाकलं आणि टाकताना माझ्याकडनं थोडंसं जास्त पडलं. तर आता मी फक्त याचा एक गोळा करून बघते. तर गोळा करून बघितल्यावर मला कळेल, कारण अगदी जेव्हा जास्त तूप होतं ना तेव्हा तो लाडू असा गोल राहत नाही, मग तो असा चपट होऊन जातो आणि मग प्लेटला चिटकला जातो. तर मी फक्त थोडासा एक गोळा घेऊन बघते आणि कितपत झालाय हा ते बघून घेणार. आणि हातावर वळला की पटकन वळले जातात, पण मला आता हाताला लागूनच म्हणजे याचा अंदाजा येतोय की हे लाडूचं जे तूप आहे ते थोडंसं जास्त झालेलं आहे. मग मी आता याच्यामध्ये काय करणार आहे, थोडंसं पीठ मी ठेवलेलं, कारण मी सगळं पीठ काही एकत्र बेसनचे लाडू करायला घेतलं नाही, कारण मला माहिती होतं कधीतरी असं तूप जास्त पडलं जातं आणि जेव्हा घाई असते आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा करायचं असतं ना तेव्हा अशीच गडबड होते. त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये आता थोडंसं पीठ अजून मिक्स केलं, जे माझ्याकडे बनवलेलं आहे ते. तर मी काय केलेलं की ठरवूनच ठेवलेलं की थोडं आता करायचं थोडं नंतर करायचं, अशा पद्धतीनेच मी बनवून ठेवते, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा मग आपण लाडू वगैरे करू शकतो. अशाच पद्धतीने मी मुगाचे लाडू पण एकदा ट्राय केलेले, मुगाचे आणि बेसन असं मी मिक्स करूनच केलेले. आणि माझ्यामध्ये तेव्हा पण मी रेसिपी शेअर नव्हती केली, तेव्हा पण मी जवळपास एवढेच म्हणजे पाव किलोचेच म्हणजे मला जमतात की नाही हे बघण्यासाठी मी केलेले मुगाचे लाडू, पण मला छान जमले. मग त्याच्यानंतर मग मी तशाच पद्धतीने हे बेसनचे लाडू करायला सुरुवात केली आणि आता मला छान जमतात. तर एखाद्या दिवशी ही जी बेसनची लाडूची रेसिपी आहे, म्हणजे बेसनच्या लाडूचं बऱ्याच वेळा बेसन जे भाजणं असतं ना त्याच्यामध्ये बराचसा जास्तीचा वेळ जातो, तर तो आपण कमीत कमी वेळात म्हणजे कशा पद्धतीने छान असे बेसनचे लाडू करू शकतो आणि अगदी छान गोलाकार मस्त असे होतात. कलर देखील याचा अगदी सुंदर दिसतो. तर दिवाळीत तर नाही जमले करायला, पण हा विचार माझ्या डोक्यात होता म्हणूनच ही सगळी तयारी करून ठेवलेली. आणि आता हे सगळे बेसनचे लाडू वळून घेते. माझ्यामध्ये जवळपास एक 20 लाडू मी केले असतील, या म्हणजे जेवढं मी पीठ घेतलेलं जवळपास 300 ते 400 ग्रामपर्यंत हे पीठ असेल, कारण मी अंदाजाने करून ठेवलेलं, म्हणजे एक मला अर्धा किलोचं करायचं होतं, पण माझ्या मते हे 400 ग्रामपर्यंत झालं असेल, खूप जास्त झालं नसतं, 400-450 ग्रामपर्यंत मी होतं हे. आता हे जे लाडू होते ना ते मी आधी केलेले, ज्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि नंतर जे थोडंसं पीठ होतं ना जे बेसनचं त्याच्यामध्ये थोडंसं तूप जास्त पडलं, तर तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला कळेल की ते थोडेसे असे खाली चिकटकले गेलेत आणि हे थोडेसे ते अगदी गोलाकार मस्त असे राहिलेले आहेत. आता ऑलमोस्ट माझी इकडची कामं झालेली आहेत सगळी जेवणाची. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. नैवेद्याचं माझं सगळं झालेलं, वरण भात भाजी चपाती जे काही सगळं करायचं होतं गोडाचा पदार्थ ते सगळं झालं. बेसनचे लाडू पण मी तुमच्याबरोबर शेअर केले झटपट, म्हणजे पूर्ण डिटेल नाही केले, पण माझी पण घाई गडबड होती आणि नैवेद्य सर्वात आधी म्हणजे दाखवायचा होता, त्याच्यामुळे थोडीशी घाई होती, त्याच्यामुळे मी काही किचनमधलं शूट नाही केलं. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ही इच्छा तर स्वामींनी माझी पूर्ण केली. अजून एक इच्छा आहे की म्हणजे जी माझ्या मनातली खूप इच्छा आहे, ही तर आमच्या दोघांची होती, पण माझी अजून एक इच्छा आहे की मला दत्तगुरूंचं म्हणजे त्यांचं स्थान म्हणजे माझ्या या घरात मला एक ठेवायचं आहे. तर ते माहिती नाही ते फ्रेम की असेल की मूर्ती असेल, पण निदान माझी इच्छा निदान फ्रेम तरी एक छान सुंदर अशी फ्रेम दत्तगुरूंची माझ्या या घरात असावी, असा माझा खूप विचार चाललाय. पण मग ती इथे लावावी की कुठे लावू असं सगळं थोडासा विचार चाललाय डोक्यात. आणि मला ना खूप अशा ज्या जुन्या मूर्ती होत्या ना, म्हणजे जे जुने फोटो होते ना त्यातली एखादी मूर्ती म्हणजे त्याचं एखादं पिक्चर जर मला मिळालं ना तर मला हवं. आमच्या म्हणजे आईकडे ना देवाऱ्यात ना एक आनंद मूर्ती करून एक असा फोटो होता आणि तो जो फोटो आहे ना तो कोणाचा आहे तो मला आजपर्यंत नीट उलगडलेला कोडं येते. ऍक्च्युली मी पप्पांना पण बऱ्याच वेळा विचारलं तर पप्पा बोलतात की असेल दत्तगुरूंचा, म्हणजे कुठला तरी अवतार असेल, तो पण माहिती नाही. माझे काका जर असले असते ना 2 नंबरचे तर त्यांना मी नक्की विचारलं असतं, कारण तो फोटो काकांनी आणलेला. आणि कदाचित त्याच्यानंतर मग मला असं वाटतं ते श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो असेल तो,
किंवा त्यांच्या अवतार किंवा दत्तगुरूंच्या कुठल्या तरी अवतारांपैकी तो फोटो असेल आणि तो एवढी वर्ष आमच्याकडे आहे. आणि त्याच्यावर नंतर खाली आनंद मूर्ती लिहिलेलं. तर माझ्या काकांच्या मुलाचं नाव पण आनंद आहे, तर मे बी त्यांनी त्याचं नाव पण आनंद ठेवलं असतं. जेव्हा जेव्हा मी म्हणजे जसं मला कळायला लागलं, जसं मी या सेवेत यायला लागली ना, तेव्हा मला असं वाटायला लागलं की कुठे ना कुठेतरी या सगळ्याचा एक ऋणानुबंध सगळा एकत्र असा चाललाय. आणि जेव्हा माझ्याकडनं ज्या सेवेमध्ये दत्तगुरूंच्या सेवेमध्ये जो खंड पडलेला आणि जो गिरनारवर गेल्यानंतर म्हणजे बोलतात ना, त्यांचं बोलवणं आलं मला, की म्हणजे मला जो विसर पडलेला त्याची त्यांनी मला आठवण करून दिली. आणि माझ्या आयुष्यातली पहिली ट्रिप जी मी पिकनिकला गेलेली ती गिरनारची होती. आणि त्याच्याने माझ्या लाईफमध्ये खूप वेगळाच फरक पडलेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये मी माझ्या सोलापूरच्या फॅमिलीला पण तेवढंच स्थान देऊ इच्छिते, कारण त्यांच्यामुळेच ते शक्य झालेलं आणि त्यांच्यामुळेच मी या सगळ्यामध्ये आली. म्हणजे स्वामींच्या सेवा चालू झाली, दत्तगुरूंची तर मी करत होती, पण स्वामी सेवा जी होती ना ती माझी सोलापूरला म्हणजे ते एक टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. आणि त्या सगळ्यांना खूप मिस करते मी. आणि जेव्हा जेव्हा असं स्वामींचा विषय येतो किंवा असं गिरनार, दत्तगुरू हे सगळ्या गोष्टी आठवतात ना, तेव्हा त्या फॅमिलीची सगळ्यांची आठवण होते, आईची आठवण होते, त्या मम्मीची आठवण होते, सगळ्यांची होते मला आठवण. आज मी त्यांना फोन ट्राय करत होती, पण आमचं बोलणं काही झालं नाही. मला व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवायचं होतं की आज आपल्याकडे मूर्ती आलेली, पण त्यांनी फोन केला तेव्हा म्हणजे मला वेळ नव्हता, म्हणजे माझ्याकडनं उचलायचं राहिला आणि मी केलेला तेव्हा त्या घरी नव्हत्या. आणि मग आता उशीर झाला, जवळपास ऑलमोस्ट आता 11, 11:15 झाले. तर मी आता उद्याच त्यांना फोन करेन, पण मी खूप मिस पण केलं त्यांना. तर चला, आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.